तृणमूल काँग्रेसच्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीला झटका दिलाय। त्यांनी पश्चिम बंगालमध्ये स्वबळावर लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय। त्यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली। तर टीएमसी आणि काँग्रेसमध्ये मागच्या काही दिवसांपासून जागा वाटपावरून वाद सुरू होते। पश्चिम बंगालमध्ये लोकसभेसाठी ममता दीदींचा स्वबळाचा नारा। इंडिया आघाडी सोडली नसल्याचं ममतांचं स्पष्टीकरण। काँग्रेसकडून दीदींचं मन वळवण्याचा प्रयत्न। भाजप विरोधात एकजुटीचा नारा देत मैदानात उतरलेल्या इंडिया आघाडीच्या ऐक्याला पहिला धक्का बसलाय। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलाय। तृणमूलनं दिलेला जागा वाटपाचा प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळलाय। त्यातच अधिरंजन चौधरी यांनी ममता दीदींच्या कलानं जागा वाटप होणार नाही असं सांगितलं। शिवाय भारत जोडो न्याय यात्रेबाबत काँग्रेसनं विश्वासात घेतलं नाही असाही ममता दीदींनी आरोप केलाय। আমার কোনো কথা হয়নি এবং আমি প্রস্তাব দিয়েছিলাম, ওরা প্রথম দিনই প্রত্যাখ্যান করেছে। তখন থেকে আমাদের দল সিদ্ধান্ত নিয়েছে আমরা বাংলায় একা চলব। ইভেন ওরা যে আজ থেকে র্যালি করেছে আমাদের একবার অ্যাজ এ ম্যাটার অফ কান্ট্রি আমি ইন্ডিয়ার অ্যালায়েন্স আমাকে একবার জানিয়েছে যদি আপনার রাজ্যে যাচ্ছি না জানাইনি। সুতরাং আমার সাথে কোনো সম্পর্ক নেই বাংলার ব্যাপারে। অল ইন্ডিয়ায় কী করবো না করবো আপনার ইলেকশন ভাববো। আমরা সেকুলার পার্টি, আমরা বিজেপিকে হারানোর জন্য যা করা হয়। ममता दीदींच्या या भूमिकेमुळे काँग्रेस बॅकफूटवर गेले असून त्यांनी चर्चेतून मार्ग निघेल असा विश्वास व्यक्त केला। इंडिया गठबंधन का एक स्तंभ टीएमसी है। इंडिया गठबंधन की कल्पना हम नहीं कर सकते ममता जी के बिना। कल हम पश्चिम बंगाल में प्रवेश कर रहे हैं। सीट शेयरिंग की बातें चल रही हैं और कुछ ना कुछ रिजल्ट निकलेगा जो सभी को संतुष्ट रखेगा। दीदींनी स्वबळाची घोषणा केली तरी त्या इंडिया आघाडीच्या घटक आहेत असा विश्वास शरद पवार गटानं व्यक्त केला। इंडिया अलायन्सचा त्यांचा सीट शेअरिंगचा प्रत्येक राज्याचा मॉडेल वेगळा आहे। त्याच्यामुळे वेस्ट बेंगॉलमध्ये जरी वेगळं पद्धतीने लढणार असू तरी त्या इंडिया अलायन्सच्या वरिष्ठ आमचं ज्यांच्यावर प्रचंड प्रेम आहे अशा नेत्या आहेत आणि त्यांचे जेवढे निवडून येतील ते इंडिया अलायन्स बरोबरच आहे। ठाकरे गटाने त्यांच्या निर्णयाबाबत सावध प्रतिक्रिया दिली। आता आपल्याकडून बातमी कळते, थोडं मी त्यांचं काय नक्की ते म्हणाले ते वाचूनच त्याच्यावर रिॲक्ट करू शकतो। पण अर्थात आपण पाहता त्या देखील वाघिणीसारखे लढत आहेत तिथे आणि पश्चिम बंगालमध्ये त्यांची जी लढत आहे ही फार महत्त्वाची आहे। ते म्हणून आता मी त्यांच्यात जास्ती काही रिॲक्ट करू नाही शकत। पहिलं वाचू द्या मला। इंडिया आघाडीची आणखी शक्कल पडतील असं भाकीत भाजपनं केलं। आधीच सांगितलं होतं, यापूर्वीच मी अनेकदा मांडलं आहे की इंडिया आघाडीमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे। जेव्हा मुंबईमध्ये इंडिया आघाडीची बैठक झाली तेव्हाच त्या ठिकाणी अपमान नाट्य महानाट्य आपल्याला बघितलं। इंडिया आघाडीच्या महाराष्ट्राच्या मुंबईच्या बैठकीमध्येच बघितलं होतं आपण। ही फूट पडणार आहे। पंजाबमध्येही आपनं वेगळी भूमिका घेतली। पंजाबमध्ये आपनं स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला। पंजाबमधील 13 जागांवर उमेदवार जवळपास निश्चित केल्याचं आपनं सांगितलंय। आपनं 50 लोकसभेच्या जागा लढवणार असल्याचं जाहीर केलंय। या जागा निश्चित करताना त्यांनी काँग्रेसला विश्वासात घेतलेलंच नाही। त्यामुळं वेगवेगळं लढून इंडिया आघाडीचं ऐक्य कसं टिकणार असा सवाल उपस्थित केला जातोय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।